राजीव गांधी ई लर्निंग स्कूल बाबत महापालिका प्रशासनच उलटसुलट माहिती देत असल्याने शाळेची नाहक बदनामी होत आहे, असा आरोप नगरसेवक आबा बागुल यांनी केला। शाळेमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमानुसारच शिक्षण देण्यात येत असून प्रशासनाने सीबीएसई बोर्डाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करावी, अशी मागणी बागुल यांनी पत्रकार परिषदेत केली। राजीव गांधी शाळेमध्ये मागील वर्षी एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसारच शिक्षण देण्यात आले आहे। सीबीएसई बोर्डाची परवानगी न मिळाल्यास हाच अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवण्यात येईल। सर्वसाधारण सभेचा निर्णय होईपर्यंत या शाळेचे व्यवस्थापन शिक्षण मंडळच पाहिल, अशी माहिती 2 दिवसांपूर्वी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी दिली होती। बागुल यांनी झुरमुरे यांनी दिलेल्या या माहितीवर आक्षेप नोंदवला आहे। बागुल यांनी सांगितले, सीबीएसई बोर्डाने पाठवलेल्या पत्रामध्ये मान्यता नाकारल्याचा उल्लेख नाही। बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी शाळा तपासणी दरम्यान येथील सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले आहे। 25 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात सीबीएसई मैदानाबाबत सवलत देते। राज्य शासनाच्या शाळेलाही मैदानाचा निकष आहे, परंतु सर्व शाळांना मैदान आहे का? महापालिकेने सीबीएसईच्या परवानगीसाठी सर्व बाबींची पूर्तता करूनच राज्य शासनाच्या मार्फत अर्ज पाठवला आहे। ही शाळा महापालिकेचा विशेष प्रकल्प असून ती महापालिकाच चालवते, परंतु प्रशासनातील अधिकारी ती शिक्षण मंडळाकडे असल्याचे सांगून दिशाभूल करत आहेत। अधिकारीच उलटसुलट माहिती देऊन बदनामी करत आहेत, असा आरोप बागुल यांनी केला आहे। या शाळेबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकच भूमिका ठेवावी, अशी विनंतीही बागुल यांनी या निमित्ताने केली आहे। आज काढलेले फोटो इलेक्ट्रॉनिक ट्रॅक वगैरे सगळं करून पूर्ण केलेले फोटो बघा सगळे। सेवन म्हणतात नाही, सगळे कागदपत्र द्या ना, ग्राउंडच नाही, यशवंतरावचं ग्राउंड आपणार हेच नाही तरी हे वर्तमानपत्रामध्ये दिलं आणि त्याच्यावरून ही शाळा सीबीएसईने आम्ही जे सांगतो ते खरं आहे असं काहीतरी प्रशासनाच्याही काही निदर्शनास कोणी गोष्टी आणल्या का नाही माहिती नाही, परंतु प्रशासनाने जर सीबीएसई झाली नाही तर एचएससी करू हे मला पटलेलं दिसत नाही। कारण सीबीएसई ही सीबीएसईच आहे, सीबीएसई अजेंड्यावर आहे, अजेंड्यावर डॉक्युमेंटवर ठेवलेला आहे, त्यांनी परवानगी दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही त्याचं ॲप्लिकेशन पाठवलं होतं, ते ॲप्लिकेशन सबमिट झालं। त्यांचे फेब्रुवारीमध्ये 2 ऑब्झर्वर आले, त्या ऑब्झर्वरनी येऊन शाळा अतिशय देखणीय असा अभिप्राय दिला। ही शाळाच्या काही कमतरता आहेत त्या पूर्ण कराव्यात। त्या कमतरता काय तर एक क्रीडांगणाचं त्यांना नीट कळलं नाही की त्यांना वाटतं की 2 ठिकाणी शाळा आहे, 2 ठिकाणी शाळा नसून 1 ठिकाणी शाळा आहे आणि 1 ठिकाणी क्रीडांगण आहे। 2 ठिकाणी शाळा नाही, शाळा एकाच ठिकाणी आहे। फायनल प्लॉट क्रमांक 478 पर्वती या ठिकाणी पहिली ज्युनियर केजी ते 12वीची शाळा आहे। अनेक शाळांना आता मुंबईमध्ये ग्राउंड नाही, एसएसबीएमएस ला ग्राउंड नाही, आमच्या इथं बिशप झाली तिला ग्राउंड नाही, सीबीएसई आहे, आयसीआयसी रोजरी आहे तिला ग्राउंड नाही, अनेक लोक आहेत। आता हा पहिलं पत्र त्यांचं आलं वर्षानंतर। आम्ही